आणि आम्ही प्रामाणिकपणे विषय मांडत जेव्हा असतो तेव्हा आमच्यावर टीका केली जाते। कोणतरी प्रवक्त्यात भाजपच्या त्या कुठेतरी आज भरळल्या नाही तर बोलल्या की काही लोक म्हणजे आता माझं नाव नाही घेतलं शक्ती कायद्याची मागणी तिथं करतात आणि आम्ही राजकारण करतोय। आता एखाद्या महिलेला एखाद्या मुलीला न्याय द्यावा यासाठी आम्ही जो मुद्दा मांडत असेल आणि त्याला तुम्ही राजकारण म्हणत असता तर हे हास्यास्पद आहे आणि दुर्दैवी गोष्ट आहे। आमचं मत एवढंच आहे की शक्ती कायद्याचा अभ्यास जर तुम्ही केला जो नक्कीच तुम्ही जे काही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यातून आम्हाला जाणवते तुम्ही अभ्यास कुठंच काही केला नाही। तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते व्यक्तिपूजन महत्त्वाचं आहे, नेत्याला खुश करायचं, पदं मिळवायची। अरे शक्ती कायदा बघा, त्याचा अभ्यास त्या ठिकाणी तुम्ही करा आणि त्याच्यामध्ये जो काही टाईम लिमिट टाकण्यात आलेले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तिथं महिलांसाठी खास कोर्ट करण्याची भूमिका त्या शक्ती कायद्यामध्ये होती। आणि सगळ्या गोष्टी जर केल्या आणि दिवस जर कमी केले आणि तपास लवकरात लवकर झाला तर न्याय या मुलींना त्या ठिकाणी मिळू शकतो, त्या महिलेला तिथे मिळू शकतो। पण नाही, व्यक्तिपूजन करायच्या नादामध्ये फक्त सरकारची स्तुती करायची, बाकी दुसरंही काहीच करायचं नाही असं कुठंतरी या सर्व नेत्यांचं मत आहे, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। माझं एवढंच मत आहे, बोलताना जरा कायद्याचा अभ्यास करून तुम्ही बोललात तर जरा लोकांसाठी बरं राहू शकतं।